सांगितलं जातं की आईने बाळाला नेहमी बसून फिडिंग करणं हे गरजेचं आहे. नेहमी आईने बसून बाळाला दूध पाजायला हवं. बऱ्याचदा आईची सी सेक्शन डिलिव्हरी झालेली असते, कंबर दुखत असते, पाठ दुखत असते, आईच्या अंगामध्ये अजून विकनेस असतो आणि अशा वेळी बाळाला घेऊन सलग अर्धा तास, 40 मिनिटं, एक तास फिडिंगसाठी बसणं हे आईला शक्य होत नाही. आणि मग तुमच्या मला खूप साऱ्या कमेंट्स मिळतात की आईने बाळाला झोपून दूध का पाजू नये, आणि जर उत्तर नाही असेल तर मग त्यामागची काय काय कारणं आहेत, आणि जर हो असेल तर काय काळजी घ्यायला हवी. तर लक्षात घ्या, सुरुवातीच्या काही काळामध्ये म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर साधारणतः 2 महिन्यापर्यंत आईचा जो ब्रेस्ट मिल्क फ्लो आहे तर तो अतिशय फास्ट असतो. अजून शरीराला तुमच्या बाळाची रिक्वायरमेंट समजलेली नसते. अतिरिक्त प्रमाणामध्ये दूध हे बनत असतं, जे दूध ब्रेस्टमध्ये साठवून राहतं, आणि जेव्हा बाळ हा सक करायला लागतो तर अतिशय फास्ट पद्धतीने हे दूध बाळाच्या तोंडामध्ये जमा होतं, आणि म्हणून आपण पाहतो की बऱ्याच वेळा बाळाला सुद्धा ठसका लागतो. आणि अशा केसमध्ये जर तुम्ही बाळाला झोपून दूध पाजत असाल तर बऱ्याच वेळा तुमचं जे काही अशक्तपणा आहे किंवा जो विकनेस आहे त्यामुळे आईला झोप लागू शकते, आईचा डोळा लागू शकतो, आणि असं दूध बाळाच्या तोंडामध्ये साठून राहत असेल तर ते बाळाला सुद्धा थोडंसं अवघड होतं. याशिवाय हे जे काही दूध लीक होतं, हे लीक झालेलं दूध बाळाच्या नाकावरती, तोंडामध्ये किंवा चेहऱ्यावरती, कानामध्ये जाऊ शकतं, आणि याचा त्रास अर्थातच बाळाला होणार असतो. आणि म्हणून नॉर्मली असं सांगितलं जातं की आईने हे बसून बाळाला फिडिंग करणं गरजेचं आहे. आता बाळाच्या बाबतीमध्ये याबद्दल काय होतं, जेव्हा आई बाळाला झोपून दूध पिते, असं पाहायला गेलं तर बाळ नेहमी झोपूनच दूध पितो. पण जेव्हा तुम्ही बाळाला मांडीवरती दूध प्यायला घेता तर तुमची मांडी थोडीशी वरती असते, त्याखाली हात असतो, आणि बाळाचं डोकं हे 30 डिग्रीमध्ये वरती असतं, ज्या कारणामुळे बाळाला दूध पिणं किंवा गिळणं हे अगदी सोपं होऊन जातं. जेव्हा तुम्ही झोपलेला असता आणि बाळ सुद्धा अगदी फ्लॅट झोपलेला असतो, बाळाच्या डोक्याखाली हात नाहीये किंवा बाळ हा एकदम प्लेन झोपलेला आहे, तर त्यावेळी हे जे काही दूध फास्ट पद्धतीने येतं आहे तर ते बाळाला पिणं शक्य होत नाही. आपण सुद्धा बघा, झोपून आपल्याला पाणी पिणं हे शक्य होत नाही किंवा ते पोटामध्ये व्यवस्थित जात नाही, वरती येऊ शकतं. बाळाच्या बाबतीमध्येही हे होऊ शकतं, आणि म्हणून असं सांगितलं जातं की शक्यतो बाळाला हे बसून दूध पाजावं. ऍटलिस्ट पहिल्या 2 महिन्यापर्यंत किंवा ऍटलिस्ट 40 दिवसापर्यंत तरी बाळाला बसून दूध पाजणं हे गरजेचं आहे. मग बाळाला झोपून कधीच दूध पाजायचं नाही का, तर असं अजिबात नाही. योग्य ती काळजी घेऊन सुरक्षितपणे तुम्ही बाळाला झोपून सुद्धा दूध पाजू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही बाळाला झोपून दूध पाजता तर मेक शुअर की तुम्हाला झोप लागणार नाही, तुमचा डोळा लागणार नाही, आणि त्याचबरोबर बाळ हा अगदी फ्लॅट असायला नको. बाळाच्या डोक्याखाली तुम्हाला तुमचा हात द्यायचा आहे किंवा छोटीशी एक उशी देऊ शकता किंवा एखादा कापड फोल्ड करून ते बाळाच्या डोक्याखाली ठेवा आणि त्या पद्धतीने बाळाला दूध पिऊ द्या. दूध पिऊन झाल्यानंतर ही जी उशी आहे किंवा हे जे तुम्ही काही बाळाच्या डोक्याखाली थोडंसं हे उंच ठेवलेलं आहे तर ते काढायला मात्र तुम्हाला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर बाळाची मान अवघडू शकते. तर या पद्धतीने बाळाची मान वरती ठेवून आणि तुम्ही जागे राहून, सतर्क राहून जर बाळाला दूध पाजत असाल तर काहीच हरकत नाही. तुम्ही आरामामध्ये बाळाला झोपून सुद्धा दूध पाजू शकता. याचा आईला किंवा बाळाला काहीही त्रास होणार नाही.